मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करताना किंवा सुरू झालेला व्यवसाय सक्सेस होण्यासाठी 4P हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. आता 4P म्हणजे कुठले असे पी न सुरू होणारे 4 घटक आहेत. तर पहिला आहे प्रोडक्ट. तुमचं प्रोडक्ट कुठलं आहे, काय ताकदीचं प्रोडक्ट आहे, त्याचं पॅकिंग कसं आहे, प्रोडक्ट किती फायदेशीर आहे, ग्राहकाने तुमचाच प्रोडक्ट का खरेदी करावा, त्या प्रोडक्टची वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळं पहिल्या पॉईंट्समध्ये येतं. म्हणजे कुठल्या प्रोडक्टमध्ये. सेकंड पॉईंट आहे प्लेस. तुमचं बिझनेसचं लोकेशन किंवा तुमचा प्लेस कुठला आहे किंवा तुमच्या प्रोडक्टची प्लेसमेंट कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही करताय, हा दुसरा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. कारण त्या प्रोडक्टचे संभाव्य ग्राहक ज्या एरियात असतील त्या ठिकाणी तुम्ही जर तो प्रोडक्ट पोहोचवू शकत असाल किंवा तो प्रोडक्ट जर तुम्ही तिकडं सेल करत असाल तर तो त्या प्रोडक्टला तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे. तिसरा त्याच्यातील घटक, महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे प्राइस. तुमचा प्रोडक्टची प्राइसिंग ही कंपॅरेटिव्ह जे किंवा तुमचे जे कॉम्पिटिटर ब्रँड आहेत त्या ब्रँडचे सिमिलर असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी असेल तर अजून चांगलं. तुमची प्रोडक्टची प्राइस ही कॉम्पिटिटिव्ह आहे हे ग्राहकांना निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे किंवा ती खात्री देणं गरजेचं. योग्य किमतीला योग्य ठिकाणी चांगल्या दर्जाचा प्रोडक्ट तुम्हाला मिळतोय हा मेसेज आपल्याला द्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा पॉईंट तो म्हणजे प्रमोशन. पी फॅक्टर मधील चौथा पॉईंट प्रमोशन. तर लक्षात घ्या की तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन प्रॉपर झालं. समजा तुमच्या प्रोडक्टचा म्हणजे खरेदी करणारा ग्राहक वर्ग हा जर ऑनलाईन आहे, प्लॅटफॉर्म आहे, तर तुम्हाला तो प्रोडक्ट तुम्हाला डिजिटल बोर्ड लावून चालणार नाही. कारण तुम्ही डिजिटल मोठे होर्डिंग्स लावाल आणि तुमचा ग्राहक जो ऑनलाईन खरेदी करणारा तिकडल्या प्लॅटफॉर्म तो ग्राहक खाली मोबाईलमध्ये बघत त्या बोर्डच्या खालून जाईल पण कळणार पण नाही. म्हणजे लक्षात घ्या तुमच्या प्रमोशन कुठं केलं पाहिजे, तुमच्या प्रोडक्टचा ग्राहक वर्ग कुठं आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर हे समजून घेतलं पाहिजे. हे जर आपण जर हे पी फॅक्टर नीट समजून घेतला आणि जर त्याच्यावर विशेष काम केलं तर लक्षात घ्या कुठलाही व्यवसाय सुरू केला नक्की तो खात्रीनं रन होईल. चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि या 4 पॉईंट्सवर आपण अजून डिटेलमध्ये पण पुढे भविष्यात व्हिडिओ बनवूया. तर हे 4 पॉईंट्स एवढंच आहे या विषयावर सध्या तरी. थँक्यू.